पैशाचा उतारलाय कुठंतरी खर्चायचा लोक आहेत रे ती. म्हणजे इथे आम्ही बापाची जाण केली, त्याच्या कर्तव्याची त्याच्या कर्तृत्वाचा आदर केला. हा तुम्हाला दिसतच नाही. इथलीच बुंदी खाणार, इथलाच भात खाणार, जाता जाता 4 शिव्या देऊन जाणार. कसा देव माफ करीन काय कळतच नाही मला कधी कधी. लय अवघड आहे दादा लोकांचं. लोक गुरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात बाबा आणि ह्यानं बरी केली. ब्रह्मचारी ठेवतो का त्याला? आणि बायको तर करू दे. लोकांचं कशाला सांगायचंय? स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं, न्याबळाट होत, नुसतंच उभं राहिलं, त्याला काय कळा होती. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तर कीर्तनाला, येत तर काय नाही जातीला, पण नाचू नाचू जिरी होती. मग करू का मरू का? बरं दे, मी पहिला विचार करीत नाही महाराज बरं का. माझं कसं आहे ना, आपला असा कारभार आहे दादा. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो. तुम्हा सगळ्यांसाठी बरं का. आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो, आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. जगाचा मालक पाठीशी ना कोणी काही करू शकत नाही दादा. यश त्याच्या पदरात पडणारच आहे, आणि कोणीच कुणाला मोठं करत कधीच नाही. सामर्थ्याने सांगते दादा, माणूस मोठा होतो स्वतःच्या कर्तृत्वावर, सामर्थ्यावर, निष्ठेवर, आणि स्वतः पांडुरंगाच्या आशीर्वादावर. आई वडिलाच्या पुण्याशिवाय माणूस मोठा होत नाही. प्रारब्ध त्यांच्यामुळे आहे. आज एवढं वैभव या काळ्या कुटुंबाला आहे, ही सगळी पुण्य श्रीधर दादांची. ही देवाचीच रूप आहे. साधं वर्णन आहे माझं रेडणीकर, मला उत्तर द्या एका प्रश्नाचं. ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे? हा, ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? असा किती परमार्थ केला म्हणजे देव भेटणार आहे? नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाता, आणि देव भेटला नाही, तो बाप ठोकला. का रे पोरांनो, 10 दिवस गणपतीन बुडवताना बाबूराव, नोकरी भेटना तो देव ना चिवला का ग माय? नवरात्राचे उपास आणि दसऱ्या दिवशी बोकड, आणि देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणली पाहिजे तुला. देव कधी कोपत नाही, देव आहे त्यो. असा छोट्या छोट्या गोष्टीला कोपायला त्याला काय तेवढाच धंदा आहे का? देव कधी कोपत नाही. सामर्थ्याने लक्षात घेत जा. हे कोपतन ते काही नाही, कसाही परमार्थ करा. नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. काळ्या वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. मला सांगा, मध रागानं खाल्ला मग गोड लागत नाही का? लागतो की नाही? पाटील दादा तुम्ही तरी बोला, ह्यांना बोलून बोलून कटाळले मी महाराज बरं का. 2 तास झाला माझा जीव घेतला यांनी महाराज. निस्ती तोंडाकडे बघत काय म्हणजे ती काय निस्ती मड्याला बसले ती महाराज बरं का. आता ह्यांचा काय प्रॉब्लेम आहे देवच जाणे. तरी पुढचे 10-15 जरी तोंड बरी आहे ती महाराज बरं का. ती तरी जरा अधून मधून होय होय म्हणते ती महाराज बरं का. त्याच्यामुळे वाटतंय तरी मी जिवंत आहे की नाही. काय कराय, मागची तर निस्ती कवरे क्षेत्राच्या बाहेर गेल्यावर काम आहे त्यांचं. जरा त्यांना नेटवर्कच नाही दादा आहे की नाही. हे पुढचे जरा बरे येतं. ही जरा सुरुवातीपासून आहे ती महाराज बरं का. ही जरा बरी येते, ही बरी येत. हा मला सांगा, मग रागानं खाल्ला गोड लागतो का नाही? लागतो. विष प्रेमानं पिलं मरत नाही का? घरी गेला ट्राय करा. नग सुतक पडन, इलेक्शन जवळ आले, राहू द्या महाराज बरं का. तुम्ही गरजेचे आम्हाला महाराज बरं का. सुतक नग आम्हाला राहू द्या, असू द्या. मला आम्हाला माहित आहे मध रागानं खाल्ला तरी गोडच आहे, विष प्रेमानं पिलं तरी मरणारच आहे. भगवंताचं नाम संसारात घेतलं काय आणि जिथे आहात तिथे घेतलं काय, ते पुण्य आणि समाधान देणारच आहे. कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे. पुण्याची गणना काहीच काळजी नाही करायची. ठाईचं बैसोनी करा, आवडी आनंद, स्थळ वेळ मायने राखत नाही. शुद्ध भाव, भावे विना भक्ती, भक्ती विना विना शक्ती बोलू नये. भावे विना देव नकळे, निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. भावबळी आकळे एरविना कळे, करतरी आवडे तैसा हरी. तुका संत काही नलगे एक भावाची कारण तुका म्हणे आना विठोबाची. काय सत्य द्वैताची झाडणी गुरुविना ज्ञान तया कैची कीर्तन घडेल ना. असत्य जगणाऱ्या माणसाला परमार्थ करण्यात मजा नाही दादा. म्हणून विनंती आहे, जसं जमेल तसं, पण देवा मन शुद्ध असावं, नजर पवित्र असावं.
जगद्गुरु तुकोबारायांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचे. जगद्गुरु तुकोबांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी महाराज बसायचं. तुकोबारा एके दिवशी सहज राजांना म्हटलं, राजा हिंदवी स्वराज्याचं धनी आहात तुम्ही, आसनावर बसा. घोंगडं दिलं पाहायचं. दादा त्यांना माहित होता, अधिकार होता त्या माणसाचा. घोंगडं दिलं पाहायचं. अहो राजा कुणाला म्हणावं दादा? छत्रपती शिवाजी महाराजांना तुकोबांना सांगा, बुवा जोपर्यंत आम्ही तुमच्या पायाशी बसलोय तोपर्यंत आमच्या पायाखालची माती राहणार आहे. ज्या दिवशी आम्ही तुमच्या आसनावर बसू त्या दिवशी आमच्या आसनावर परका बसल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास आम्हाला. म्हणून आम्ही तुमच्या चरणाशी अधिकार. म्हणून हिंदवी स्वराज्य घडलं. आणि आजची पिढी नुसती ओरडते गुरुजी. मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं. इतिहास डोक्यावर घ्यायची गोष्ट नाहीये. आजच्या पोरांनी विचार केला पाहिजे, आपण आपल्या पायावर कसं उभं टाकायचं. हे जग आहे, कीर्तन वगैरे नंतरची गोष्ट आहे. खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर लोक आपली ती इथं नमतं राहायचं. पण भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळांच्या माती हानोकाठी. तुकोबारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं, आमच्याशी प्रेमाने वागलात तर अंगचं धोतर सोडून द्या, पण आपली लाच काढायला लागले तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवा. अरे काही शेळपाटलेले समजता की काय? सामर्थ्याने सांगते आजच्या तरुण पिढीला, हे जग आहे दादा. इथं तुमच्याकडे पैसा असणं गरजेचं. आणि शास्त्र सांगते, लक्ष देऊन ऐका, धर्मशास्त्र सांगतं अर्थ हे पुरुषार्थाचं लक्षण आहे. पुरुषार्थ कधी साधला जातो? जेव्हा त्याने पैसा कमवावा. बिंदास. कोण गरीब आहे? द्वारकेचा राजा आहे पांडुरंग. गरीब आहे का? अहो ती माझ्या माऊलीच्या दारात सोन्याचं झाड आहे. जयाच्या द्वारी अंगी आईचे बळ. ज्यांचा अभंग आहे त्या तुकोबांची 65 लाखाची सावकारकी होती. किती? 65. आत्ताचे नाही, 450 वर्षापूर्वी. आत्ताचं 10 लाख म्हणजे तवाचा रुपया. एवढे श्रीमंत होते तुकोबा, गरीब नव्हते. विनंती माझी, बिंदास पैसा कमवणं गरजेचं आहे. आणि करता येतं रे. बघा कसलीच काळजी करायची नाही. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं. किती होतं? 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ होतं स्वराज्याचं. तरुण मंडळी 10 पटीनं जास्त सैन्य होतं शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता, माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभं करणार आहे? विश्वास आहे स्वतःवर, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. मी करू शकतो, आय विल डू इट. मुठभर मावळे हाताला घेतले. 14 वर्षाचे शिवराय पुण्याच्या नैऋत्येस असणाऱ्या रायरेश्वराच्या मंदिरात रक्त सांडून स्वराज्याची शपथ घेतली. वय वर्ष 17 पहिला गड किल्ला जिंकला. आणि 40 वर्षाच्या आत शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे रे आपण. आपण छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचं नाही रे. आज अपयश आहे, उद्या यश आहे. बरं उद्या अपयश, पडून पडून पडाल किती दिवस? एक दिवस तरी जगाचा मालक सामर्थ्याने उभा करेल की नाही? काळजी करायची नाही. असू द्या. पण हे सगळं कळतं नाही, कळलं पाहिजे की त्याच्याशिवाय कोणी उभा करणार. शेवटी कसं आहे, मार्ग धरा. मी काय म्हणते, नाही तिथपर्यंत जाता आला हरकत नाही. किती जवळ आपल्याला पंढरपूर? किती तास 1.5 तास, 1 तास पंढरपूर. हा 1 तास चलत गेला तर 1 दिवस आहे की नाही? अहो लोक 22-24 दिवस चालतात. कधी विचारा त्यांना पंढरपुराचं महात्म्य काय? आपल्याला जवळ आहे म्हणून किंमत कळत नाही दादा. अहो नुसतं पंढरीकडे तोंड करा आणि 3 पावलं चला. कुणीकडे पंढरी आहे? इकडं ना. हा माझ्याकडे बघू नका, मी तुमच्या गावात नवीन आले. माझं काय गाव आहे वेही, मला माझ्या गावात माहित आहे कुठे आहे पंढरपूर महाराज. बरं का, इकडे 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 आहे ना. मी इकडे तोंड केलं आणि 3 पावलं चालले. किती मायबाप पंढरीकडे तोंड करून 3 पावलं चाललात ना, माझा पंढरीचा मालक तुमच्या घराकडे 47 पावलं चालतो. इतकं मन मोठं माझ्या बेटा. तुम्ही वाखरीपर्यंत जा, तोपर्यंत देव तुमच्या घरी पोहोचलेला असतो. द्वारकेचा राणा, आपण तिथे जायच्या आधी तो इथे आलेला असतो. एवढी ताकद जर त्या सामर्थ्यात आहे, मग काय हरकत आहे? मार्ग धरा पंढरीचा. आणि त्या वाटेवर जेव्हा तुम्ही चालता तेव्हा त्या वाटेवर काळाला घाबरायची गरज बिलकुल नाही. सामर्थ्याने उभे टाकाय. वारीत तर तुम्ही कधीच मरणार नाही, आणि मेलं तर त्याच्यासारखं भाग्य दुसरं नाही. जमल तसं काही हरकत नाही, आम्हाला जमेल तसं. मग आम्ही काय करावं? म्हणजे आमच्या दिवसाला घाबरायची गरज नाही. काहीच करू नका. व्रत करा एकादशी पंढरी
काही नाही. व्रत करा एकादशी भरामृताच्या राशी मार्ग धरा पंढरीचा तेरा चुकेल 84. माझ्यावर लय नेऊ नका, वजन बारकाय घेऊन जाईन मला ते. हा ना, ते तिकडं न्या, त्यांची वजन जास्त येते महाराज. उडाले म्हणजे आहे की नाही, पण अजून लय तारका बाकी आहेत माझ्या महाराज. लोक आहे ना कीर्तन घेताना लय मजा करतात. विशाल महाराज लोक ते आपलं सर्जरादासारखं तुमच्यासारखी वारकरी माणसं असली तर नीट बोलते ती. माणूस जर येडा असला तर लई चित्र बोलतो फोनवर. ते खुशाल म्हणत तुमचा प्रोग्राम घ्यायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी, तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होतं. काय लोक बोलतील. सगळ्यात भंगार शब्द तुमची सुपारी किती, म्हणजे आम्ही सुपारी घेतोय रे. काय बोलाल बर, त्याच्यापेक्षा भंगार तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? नाही नाही गुत्त दे तुझं सोयाबीन खुरपीते मुकादम मी. अरे काय लागा, त्याच्यापेक्षा ही चित्र तुमचा ढोलकीवाला तुम्हीच आणा. म्हणजे नालायकाला माहित सुद्धा नाही याला पाखावाच म्हणतात महाराज. ढोलकीवाला म्हणतोय ढोलकीवाला. अरे दादा नाही, तुमचा बी दोष नाही. कचकच कांद्याचा गबाळ, त्याला भजन कसं कळल म्हणा. त्याची आखी जिंदगी तू यासाठी गेले, तू यासाठीच गेले, जेवढे गेले तेवढे. बरं खरं सांगा, विनोद बाजूला राहू द्या, ज्याला स्त्रीचा आदर करता आला नाही त्याला धर्म सांभाळता येणार आहे? यत्र नार्युस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. काय ताकद असतं ना महाराज. सामर्थ्याने लक्षात घ्या. असं माऊली फार गोड वर्णन करतात. ज्याला माय कळाली ना, ज्याला बाप कळाला ना, त्याला पंढरीचा पांडुरंग समजून घ्यायची गरज नाही. माऊली सांगतात माय जगन्नाथ बाप जगन अनाथाचा नाथ जनार्दन. या विषयात पण फार आम्हाला अवघडात जायचं नाही. आम्हाला माहित आहे देवा, आमचे दिवस जर निर्भय घालवायचे असतील, आमचे दिवस जर आम्हाला समाधानात घालवायचे असतील, तर आम्हाला तुझ्या नामचिंतनात रमणं गरजेचं आहे. एवढी एकच गोष्ट. सांगड बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे बांधारे भक्तीची, नारायण नामाची, नारायण नामाची, नारायण नामाची. सांगड बांधारे बांधारे भक्तीची, सांगड बांधारे बांधारे भक्तीची, नारायण नामाची, नामाची, नारायण नामाची. काय म्हणायचं? ज्ञानदेव म्हणे काय व्यासाची या खुना. आता तुमच्या खुना कळायला मी व्यास बी नाही, ज्ञानदेव बी नाही महाराज. नाही असं कारभार आहे. काय सांगतात? असू द्या असू द्या. आणि तुम्ही लय विचार करीत जाऊ नका. लोक आख कीर्तन सोडतात आणि पुन्हा म्हणतात ताईला चिठी दिली होती महाराज. चिठ्ठीमध्ये काही नसतंय. कोणतरी येणार आहे त्याच्यामुळे थोडं 10 मिनिटं वाढवा, किंवा आलेत म्हणून 10 मिनिटं, एवढंच असतंय. पण लोक इतकी भंगार आहेत, अख्खं कीर्तन विसरणार. चिठी दिली होती, तुला काय करायची? दिली होती तर दिली होती महाराज. आता काय करतो आहे की नाही, अवघड आहे बाबा महाराज. त्याच्यामुळे माझं बी लय अवघड आहे. काय सांगता, आम्ही तर कसंही केलं तरी अवघडच आहे महाराज. असू द्या. पण खरं सांगू, माणसं फार विचित्र बोलतात कधी कधी. माळकरी कधीच वाईट नसतो. माझं वाक्य ऐका, ते म्हणाला आम्ही डोळ्यानं बघितलं. माळकरी कधीच वाईट नसतो, वाईट लोक माळा घालतात. फरक लक्षात घ्या. महाराज कधीच वाईट नसतो, वाईट लोक महाराज होतात. हे तुम्हाला कळलं पाहिजे, खरं काय आणि खोटं काय. महाराज लोकांच्या पाया पडलेलं लेकरू होतं म्हणे. माणूस आहे का पुतळी तुम्ही? अशी महाराजाच्या पाया पडण्याने पोरं झाली असती, बायको काय बॉम्बला गेली असती का? अरे मी कशाला बोलू, तू कोवाराय म्हणतात.